हुपरीतील अवैध मदरशावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनांनी गेल्या 2 दिवसांपासून हुपरी नगर परिषदेसमोर आमरण उपोषण सुरू केलं होतं। आज तिसऱ्या दिवशी हे उपोषण मागे घेण्यात आलं। हुपरीतील गायरान जमिनीत सुन्नत जमियतनं उभारलेल्या अवैध मदरशावर कारवाई व्हावी या मागणीसाठी हिंदुत्ववादी कार्यकर्ते नितीन काकडे, शिवसेनेचे राजेंद्र पाटील, बजरंग दलाचे प्रशांत साळोखे आणि प्रतापराव भोसले यांनी हुपरी नगर परिषदेसमोर 23 सप्टेंबरपासून आमरण उपोषण सुरू केलं होतं। यावर काल रात्री प्रांताधिकारी मौसमी बर्डे चौगुले, पोलीस उपअधीक्षक समीरसिंह साळवे, हुपरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी अजय नरळे यांची उपोषणकर्त्यांच्या शिष्टमंडळानं बैठक घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला। मात्र रात्री उशिरापर्यंत चाललेली बैठक निष्फळ ठरली होती। आज मुख्याधिकारी अजय नरळे यांनी संबंधित अवैध मदरशावर नोटीस लावून त्या जागेचा वापर थांबवण्याची कारवाई केली। त्या जागेचा कुणीही वापर केला तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशारा या नोटीसद्वारे देण्यात आलाय। नगरपालिकेच्या या कारवाईनंतर उपोषणकर्त्यांनी आज सायंकाळी उपोषण मागे घेतलं।